नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका सत्य घटनेवरती आधारित अशी कथा ऐकणार आहोत, जी फक्त एका कुटुंबापुरतीच मर्यादित नाही, तर आपल्या संपूर्ण समाजासाठी एक मोठा धडा ठरलेली आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे, की जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून किंवा मग कोणत्या शहरातून बघताय, कोणत्या गावातून बघताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामध्ये शंकर आणि मंगला यांचं कष्टकरी कुटुंब राहत होतं. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. 2 वेळचं जेवण मिळणं देखील कठीण. त्यांना 2 मुली होत्या, मोठी रेखा आणि धाकटी स्नेहा. रेखाचं लग्न आधीच साध्या पद्धतीने झालेलं होतं. आता सगळ्यांना चिंता होती ती म्हणजे स्नेहाच्या लग्नाची. गरीब घरामधील मुलगी, पण रूपाने अत्यंत सुंदर, स्वभावाने शांत आणि समजूतदार. आणि त्याच दरम्यान भुसावळ जवळील एका गावामधून नितीन नावाच्या तरुणाचं तिला स्थळ आलं. नितीन बांधकामावरती काम करणारा अगदी मेहनती मुलगा होता. त्याने स्नेहाला पाहिलं आणि पहिल्याच भेटीमध्ये तिला पसंती दिली. स्नेहाच्या आईवडिलांनी देखील मुलाची परिस्थिती पाहून त्याला होकार दिला आणि फार थाटामाटात न करता अगदी साध्या पद्धतीने दोघांचं देखील लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस अतिशय आनंदामध्ये गेले. नितीनला वाटत होतं की गावामध्ये त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही. स्नेहाने सासरी जाऊन सगळ्यांची मनापासून सेवा केली. घरकाम करणं, जेवण बनवणं आणि सासू सासऱ्यांची काळजी घेणं, सगळं काही ती अतिशय प्रेमाने करायची. नितीन सकाळी कामावरती जायचा आणि त्यानंतर संध्याकाळी घरी परतायचा. काही महिन्यानंतर नितीनने विचार केला की स्नेहाने देखील त्याच्यासोबत कामावरती यावं, म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल. आणि स्नेहाने देखील त्याला साथ दिली. आता दोघं मिळून आपला संसार उभा करू लागले. काही काळानंतर त्यांना मुलगा झाला. त्यानंतर स्नेहाने काम सोडलं आणि पूर्ण वेळ आपल्या मुलाच्या संगोपनासाठी दिला. नितीन दिवसभर कामावरती असताना तिला घरामध्ये एकटेपणा जाणवू लागला आणि म्हणूनच नितीनने तिच्यासाठी एक मोबाईल विकत घेतला, जेणेकरून दोघं जण सतत संपर्कामध्ये राहू शकतील. सुरुवातीला फक्त फोनवरती बोलणं होतं, पण त्यानंतर स्नेहाने सोशल मीडिया वापरायला हळूहळू सुरुवात केली आणि इथेच कथेला वेगळं असं वळण मिळालं. सोशल मीडियावरती तिची ओळख आकाश नावाच्या एका तरुणाशी झाली. सुरुवातीला त्या दोघांमध्ये साध्या गप्पा आणि नंतर रोजचा संवाद होऊ लागला आणि मग वैयक्तिक गोष्टींची देवाणघेवाण. नितीन कामावरती गेल्यानंतर स्नेहा आणि आकाश तासनतास एकमेकांशी बोलू लागले. नितीनने कधी फोन केला तर मोबाईल व्यस्त लागायचा आणि विचारल्यानंतर ती कारणं सांगायची. आईशी बोलत होते, मैत्रिणीशी बोलत होते. काही महिन्यांनी आकाश आणि स्नेहाने प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं आणि एके दिवशी नितीन कामावरती असताना आकाश तिच्या घरी आला. त्या भेटीनंतर त्या दोघांचे संबंध अधिकच जवळचे झाले. स्नेहाला आकाश हा अधिक समजूतदार वाटला, बोलका आणि आपल्याकडे लक्ष देणारा वाटू लागला. तिला आपल्या संसारामधील साधेपणा आता कंटाळवाणा वाटू लागला होता आणि ही गोष्ट काही महिने अशीच सुरू राहिली. पण अचानकच आकाशच्या घरी त्याच्यासाठी एक लग्नाचं स्थळ आलं. त्याने स्नेहाशी बोलणं हळूहळू बंद केलं आणि तिच्या मेसेजेसला देखील उत्तर देणं त्यांनी बंद केलं. स्नेहा हे सगळं सहन करू शकली नाही. तिने त्याला भेटण्याची मागणी केली आणि धमकी दिली की जर तो तिच्यापासून दूर गेला तर त्यांच्या नात्याबद्दल सर्व काही ती सगळ्यांना सांगेल. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा स्नेहाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला काही फोटो आणि मेसेजेस पाठवले आणि त्यामुळे त्यांचं दोघांचं लग्न मोडलं. आता आकाश मात्र संतापला. तो थेट स्नेहाच्या घरी गेला आणि त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. या सगळ्या प्रकरणाची चर्चा आता गावामध्ये सगळीकडे पसरली. अखेर नितीनच्या कानावरती सगळं काही आलं. नितीन मात्र पूर्णपणे हादरून गेला. त्याने स्नेहाला प्रश्न विचारले आणि सत्य समोर आलं. त्याने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला आणि तिला आपल्या घराबाहेर काढलं. मुलासह स्नेहा आता वेगळी राहू लागली. काही काळानंतर आकाश पुन्हा तिच्या संपर्कामध्ये आला आणि त्या दोघांनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. पण त्याच दरम्यान स्नेहाची ओळख रोहन नावाच्या एका दुसऱ्या तरुणाशी झालेली होती. जेव्हा आकाशला हे सगळं समजलं तेव्हा त्याचा राग अनावर झाला
आणि एक दिवस स्नेहा रोहनला भेटायला म्हणून घराबाहेर पडली आणि तेव्हा आकाशने तिचा पाठलाग केला. रस्त्यावरतीच दोघांमध्ये वादविवाद झाला आणि रागाच्या भरातच आकाशने तिच्यावरती चाकूने हल्ला केला. लोकांनी तिला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मित्रांनो, एका चुकीच्या निर्णयाच्या मालिकेमुळे एक संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. नितीनचं आयुष्य तुटलं आणि आकाश तुरुंगामध्ये गेला आणि एका निष्पाप मुलाचं भविष्य मात्र पूर्णपणे अंधारात गेलं. मित्रांनो, या संपूर्ण घटनेमध्ये चूक नेमकी कुणाची? सोशल मीडियाचा अतिरेक, भावनांवरती नियंत्रण नसणं, की क्षणिक आकर्षणाला दिलेलं जास्त महत्त्व? तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही घटना जर तुम्हाला विचार करायला लावणारी असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन सत्य घटना कथेच्या स्वरूपात जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.